हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालचा श्लोक आपण सुरू केलेला आहे 7 नंबरचा। सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्ताने कल्पादो विसृजाम्यहम्। वर्णन करतात माऊली की कल्पाचा शेवट होता तेव्हा सर्व भूत मात्र माझ्या ह्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात, आणि जेव्हा कल्पाचा सुरुवात होते, आरंभ होतो, तेव्हा ही सगळी भूत उत्पन्न होतात आणि सृष्टीला सुरुवात होते। या दोन्हींचे मुद्दे आपण विशेष करून माऊलींनी काही दृष्टांत दिलेले आहेत। ग्रीष्माच्या अतिरशी सबिजे तृणे जशी मागुती भूमीशी सुलीने होती का वार्षे ढेंडे फिटे जी शारदीयेचे अनुगुण फुटे ते घन जाताटे गगनीचे गगनी। काही दृष्टांत दिलेले आहेत आणि वर्णन करून सांगतात। ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतची लोपे का तरंगाकार हरपे जळे जीवी। 3-4 दृष्टांत झालेले आहेत। अनेक शेवटचा दृष्टांत 104 नंबरच्या ओळीमध्ये देऊन माऊलीने हा विषय इथं संपवलेला आहे। जो प्रकृतीवाद सांगितला तो विषय संपवलेला आहे। ही पावसाळ्यामध्ये गर्जना करत की जे सगळे मेघ आलेले असतात, तो गडगडाट संपून जातो, आणि जेव्हा शरद ऋतूची सुरुवात लागते त्यावेळी आकाशातल्या ढगाचे सगळे समूह सुद्धा आकाशातच विरून जातात। तशी भूतसृष्टीच्या शेवटी म्हणजे कल्पांताच्या वेळी जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा ही सगळी सृष्टी भूत मात्र काय होतं, अगोदर गजगजाट चालू असतो त्यांचा, पण नंतर शांत झोपी जातात। मग कुठं जातात तर आकाशात जसे ढग विरून जातात तसं भूतसृष्टी ही अव्यक्त अशा प्रकृतीमध्ये लीन होते। त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा ढग दिसू लागतात, पुन्हा ती प्रकृती सुरू करते तिचं रोजचं काम। त्याप्रमाणे जगताचे भोग देणारे जे प्रारब्ध आहे जेव्हा संपतं तेव्हा जगाचा सुद्धा लय होतोय, असं आपण कालच्या चिंतनामध्ये बघितलं। आपण म्हणजे जग असतो, आपल्या सहित जग म्हणून देहादी प्रपंच असा शब्द, देहादी जग असा शब्द प्रयोग शास्त्र वापरतं। त्याचं कारण ते आहे, जग आहे वेगळं आणि मी जगापेक्षा वेगळा असं का नाही होत। तसं ही सृष्टी वेगळी आणि परमात्मा वेगळा असं होत नाही, एकच आहे ते। आणि ती एक आहे सांगण्यासाठी अव्यक्तामध्ये ते लीन होतं म्हणजे नाश होत नाही। हा कालचं चिंतनामध्ये आपण बघितलं, ती बीज रूपानं राहत असतं। जसं आकाशामध्ये ढग असतातच, पण जेव्हा वेळ येते तेव्हा बाहेर पडतात, असाच विचार त्यामध्ये सांगितलेला आहे। किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये सगळे वनस्पती गवत जळून जातं, प्रखर उष्णतेमुळं संपून जातं, परंतु पावसाळा सुरू व्हायच्या वेळी आणि परत उगवतंच। जसं अव्यक्त सृष्टीमध्ये ही प्रकृतीमध्ये ही सगळी प्रकृती भूत मात्र लीन होतात आणि पुढे आणि परत जन्माला येतात। त्यामुळे जन्माला येण्याचं संपत नाही। जन्माला यायचं संपवायचं असेल तर विचार करावा लागेल, हे नेमकं काय चक्र चालू आहे, या चक्रापासून मी बाजूला कसा राहता येईल, आणि या संसार चक्र मला लांबून कसं पाहता येईल हे आपल्याला बघता येईल। चक्रात सापडलो ना संसाराच्या की त्याला मग काय, अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीची बापुडी जन्म मरणाची या दुथडी डहुळती ठेली।
ह्या जन्म मरणाच्या काठावर फिरणं कधीच थांबत नाही. असं हे चक्र संसाराचं आहे. त्यामुळे चक्राला लांबून बघणारे आहेत संत. त्यामुळे त्या चक्राचं सगळं त्यांना माहिती आहे. मुळंच ते आपल्याला सांगतात की संसार नेमका कसा आहे. बाहेर संसाराच्या पडल्याशिवाय संसाराचं वर्णन करता येत नाही. कधीही व्हायचं. एखाद्या घराचं वर्णन करायचं झालं तर घरात बसून आपल्याला करता येत नाही. पण जरा बाजूला गेलो, एखादी खोलीतून खोलीच्या दारात जाऊन ती खोली कशी दिसते हे आपल्याला लवकर लक्षात येतं. खोलीत राहून ती खोलीचं लक्षात येत नाही, कारण आपण तिथंच असतो ना. यासाठीच विचार सांगितलेला आहे. संसार चक्रातून बाहेर पडल्याशिवाय संसाराचा मिथ्यात्व आहे ते कळणारच नाही. कशी घडामोड घडते, मोडतं परत जन्माला येतं, परत मोडतं परत येतं, हे जे आहे ते बाहेर लावून कळणार आहे. आपणच मरायला लागलो आणि आपणच जन्माला लागलो तर आम्हाला कसं कळेल सांगा. मी जन्म मरणाच्या चक्रात सापडलोय, मीच जन्माला येतो, मी त्या जन्म मरणाच्या चक्रातच आहे. त्यामुळे मलाच काही कळत नाही, मी जन्मतोय आणि मरतोय. हा मुद्दा यामध्ये विशेष करून सांगितलेला आहे. आणि त्यामुळं माऊलीने आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत पाहूया आपण. 104 नंबरच्या ओवीमध्ये म्हणतात की जसं वरती सांगितलेलं आहे, आकाशाच्या त्या कुपीमध्ये वायू जसा निवांत झोप घेतो किंवा लाटा जशा पाण्यामध्ये पाणीरूप होतात, तशा पद्धतीनं अव्यक्तामध्ये ही सगळी व्यक्त सृष्टी निवांत जाते. अथवा जागिनले वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे. हे त्याच्या वरचा दृष्टांत दिलेला आहे बघा. जागृतीच्या वेळी स्वप्न जे असतं ते मनातल्या मनात मावळून जातं. कळते की नाही आपल्याला स्वप्न पडलेलं. मग ते स्वप्नातील दृश्य गेली कुठं सांगा बघू. जागेपणामध्ये. जागृतीच्या वेळी स्वप्न मनातल्या मनात मावळून जातं. त्याप्रमाणे प्रकृती काय असलेली जी भूती आहे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. ही प्रकृतिकारी असलेली जी भूतसृष्टी आहे ती कल्पांताच्या वेळी प्रकृतीत लीन होतात. स्वप्न जशी मनातल्या मनात जागृत झाल्यानंतर मावळतात, तशी सृष्टीचा अंत झाला म्हणजे कल्पांत ज्याला आपण म्हणतो, कल्पांताच्या वेळी ही सगळी भूतमात्रातली जे दृश्य आहेत स्वप्नातल्या दृश्यासारखे आहेत. स्वप्नातली दृश्य जशी नाहीशी होतात कारण ती काल्पनिक असतात. काल्पनिक असतात म्हणून नष्ट होतात. काल्पनिक असतात त्याचाच बाद करता येतो. मुद्दाम ही वाक्य काही लक्षात ठेवली पाहिजेत आपण आणि या वाक्यावर चिंतन केलं पाहिजे. बाद करता येतो त्याचा. ही गोष्ट इथं प्रकर्षानं माऊली सांगतात. कारण जागी झाल्यावर स्वप्नात असलेले विचार, त्यातली दृश्य ती कुठं गेली सांगा, तर मनातल्या मनातच मावळून जातात. तशाच पद्धतीनं कल्पांचे अंत ज्यावेळी होतो ती तशी मायेपासून, या त्रिगुणात्मक मायेपासून निर्माण झालेली सर्व महाभूत आहेत ही अव्यक्त प्रकृतीशी एकरूप होतात. जात नाहीत कुठं. बरं काय, अव्यक्त प्रकृतीमध्ये त्यांचा नाश होतो हा शब्द चुकीचा आहे. तोच मुद्दा आहे. कारण लय वेगळा, नाश वेगळा आणि बाध वेगळा, तिन्ही वेगवेगळे शब्द आहेत ते. आणि वेदांत शास्त्र आपल्याला व्यवस्थित पटवून देतं. बाध कशाला म्हणायचा, लय कशाला म्हणायचा आणि नाश कशाला म्हणायचा. कारण निद्रेमध्ये जागृतीतल्या सर्व पदार्थाचं ज्ञान मावळलं. लक्षात घ्या, हे मनातलं स्वप्न मावळते, मनातच मावळते असं माऊली बोलते. बरोबर आहे. ते मावळलं, नाश झाला नाही. ते परत जेव्हा वेळ येते तेव्हा ते प्रकटाने होतं. जशी सृष्टी प्रकट होते, व्यक्त होते, तसं अव्यक्तातलं आहे. अव्यक्त जाणं म्हणजे नाश नाही. काही काळ दिसेन असं होणं याला तेवढा म्हणतो आपण. तो नाश नसतो, लय असतो तो. त्यामुळे निद्रेमध्ये जागृतीतले सर्व पदार्थाचं ज्ञान जरी गेलं, मावळलं, तरी काय असते शिल्लक सांगा. अविद्या असतेच ना. काय होतं, निद्रेमध्ये असताना सगळे पदार्थ मावळतात. बरोबर आहे. झोपेमध्ये असताना काही शिल्लक राहत नाही, पण तात्पुरतीच ना. काय म्हटलेलं आहे की साचोकारा काय ओवी आहे माऊलींची. जरी तो स्वप्नातून काय होतो, स्वप्नातून जर तो जागा झाला नसता तर तो ब्रह्मभाव आहे असं आपण म्हटलं असतं. कारण जागा झाल्यावर परत सृष्टी त्याला कल्पना ती दिसायला लागते ना. म्हणून इथं म्हणलेलं आहे, निद्रेमध्ये, झोपेमध्ये जागृतीतले काही पाहिलेले सगळे पदार्थ, त्याची ज्ञान आहेत, मावळतात, परंतु अविद्या जात नाही. कारण देय असतो सुषुप्तीमध्ये आणि कारण देय म्हणजे घन अज्ञान. ते अज्ञान अविद्येच्या रूपामध्ये तिथंच असतं, ते जातच नाही.
आणि प्रकट कधी होतं? ज्यावेळी झोप जाते आणि जागे होता त्यावेळी अविद्या आपलं काम करायला चालू करते. अगोदर मात्र अव्यक्त स्वरूपात असते. तसं इथं शब्द वापरलाय. जागेपणी जी स्वप्न जी पाहिलेली होती ती स्वप्नातली सगळी दृष्ट मनातल्या मनात मावळतात. तसं अव्यक्त प्रकृतीमध्ये भूतसृष्टीतला सगळा पसारा आत मावळतो, लीन होतो आणि पुन्हा जागृती जेव्हा होते त्यावेळी जागृतीमध्ये कार्यरूपाने प्रतीतीला येतो, दिसायला लागतो का नाही परत. म्हणजे याचा अर्थ लय झाला होता, त्याचा नाशही नाही आणि बाधही नाही. मग 3 गोष्टी जर अशा लक्षात घेतल्या तर ह्या ओवीच्या संदर्भातला आपल्याला लक्षात येईल. जरा वाटेल आपल्याला की हे काय सगळं शास्त्रच चाललेलं आहे, काय कळत नाही किंवा काय होत नाही. आता कळत नाही असं काही नाही आहे त्यामध्ये, मात्र खरं जरा जर समजून घेतलं, 1-2-3 वेळा जरा ऐकलं तर समजून येण्यासारखं आहे. त्यामधला पहिला आहे बघा, एक म्हणतोय आपण बाध, दुसरा आहे लय आणि तिसरा आहे नाश. आता नाशाची व्याख्या काय करता येईल? जे एकदा गेलं की पुन्हा कधीच भासत नाही, म्हणजे त्याचा नाश झाला. एकदा गेलं की ते पुन्हा दृष्टीला दिसतच नाही, हा त्याचा नाश असतो. म्हणजे नाम आणि रूपांचा नाश होतो. बघा, एखादा मोबाईल मोडून पडला झाला, तो त्याचे तुकडे झाले, गेला, माती मोल झाला मोबाईल. तर तो पुन्हा मात्र तो दिसत नाही, तो गेलाच, तो त्याला म्हणायचं नाश. म्हणजे जे पुन्हा कधीच भासत नाही त्यावेळी त्याचा नाश म्हणतात. हा नाश नाम रूपाचा होतो, अन्य कशाचा होत नाही. आता दुसरा मुद्दा बघा, काही काळ दिसत नाही आणि काही काळानंतर पुन्हा दिसतं. थोडा वेळ गेलेलं असतं पण लगेच दिसायला लागतं थोड्या वेळानंतर, त्याला काय कालावधी नाही. मात्र ब्रह्मदेवाचा विचार केला तर कोट्यावधी वर्ष, माझा विचार केला तर आणखीन काही वर्ष, किंवा माझ्या झोपेचा विचार केला तर 4-5 तासाची झोप, लगेच आणि परत दृश्य दिसतं. हा झोपेतला लय आहे. स्वप्नातली दृष्टी मनात मावळतात असं जे माऊली दृष्टांत देतात ना, ते तात्पुरतं आहे. किंवा आकाशातच ढग लीन होतात, म्हणजे काय तात्पुरतेच, पुन्हा यासाठीच आहे. किंवा जे वनस्पती असतात ते उन्हाळ्यामध्ये मरतात म्हणजे काय, अव्यक्तात जातात, म्हणजे लय होतो, पुन्हा जन्माला येतात. हा इथं लय सांगितलेला आहे माऊलीने, नाश सांगितलेला नाही. त्यामुळे लय कशाला म्हणायचा? ज्याचा काही काळ दिसेन असं होतं पण काही वेळानंतर पुन्हा दिसायला लागतं, त्याला नाश म्हणतात. स्वप्नातले पदार्थ काही काळ दिसतात की नाही आणि लगेच काही काळानंतर निघून जातात, पण निघून गेल्यानंतर पुन्हा दिसतात की नाही स्वप्नात? तर दिसतात. तर काही काळ जाणं आणि पुन्हा दिसू लागणं याला लय म्हणतात. आणि एकदा गेलेलं पुन्हा कधीच दिसत नाही, भासत नाही, त्याला नाश म्हणतात. शेवटचा मुद्दा आहे, त्याला म्हणतोय आपण बाध करणं म्हणतात. म्हणजे ज्याचा नाश करता होत नाही आणि ज्याचा लय नाही त्याचा बाध मानावा लागतो. हा मधला भाग आहे त्याचा. जे गेलं संपुष्टात गेलं आणि एक येतंय जातंय ते ये, अशा 2 गोष्टीमध्ये बाध करावा लागतो, बाध मानावा लागतो. त्याला म्हणायचं म्हणजे ज्याचं त्रैकालिक अत्यंत भाव असा शब्द वापरतात. जे दिसतं बरं काय, पण दिसत असलं तरी माझ्या दृष्टीनं ती कल्पना आहे, मिथ्या आहे, याला बाध करणं म्हणतात. हा बाध आहे पण नाही असं मानणं. संसार दिसतो, नाती प्रतीतीला येतात पण ती नाही असे मानणं. डॉक्टर काका सांगतात ना, 25 वर्षे माझा मुलगा माझा होता, आता तो दुसऱ्या कुणाचा तरी झाला, आता तो राहतो कुठल्या तरी परदेशामध्ये राहतो. दिसतो कधी 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 दिसतो त्यावेळी आहे, नसतो त्यावेळी त्याचा बाध करावा लागतो. बाधित अनुवृत्ती शब्द वापरला आहे, तो काकांचा शब्द आहे परवलीचा. बाधित अनुवृत्तीनं जगणं म्हणजे काय करणं? प्रत्येक पदार्थाकडे पाहणं पण त्याचा बाध करून पाहणं. हे खरं नाही, हे खरं नाही, हे खरं नाही आणि हे खरं आहे. म्हणजे एक खरं नाही म्हटलं की दुसरं खरं आहे ते एक खोटी आहेत ती घालवलीत ना तर खरं आहे ते कळतं. मग खरं आहे त्याला पकडावं, नाही तर खोटं आहे त्याला घालवावं. आता खोटं आहे ते घालवण्याचा उद्योग म्हणजे खटाटोप आहे, उच्चापती आहे. ते कशाला करत बसायचं? त्याला खोटं आहे असं मांडणं आणि शिक्का मारणं त्याला बाध करणं म्हणतात.
अशा बाधित अनुभूतीनं जगायला आपण लागलो. सगळ्यात सोपी चांगली प्रक्रिया परमार्थ साधनेची आहे बघा. या ठिकाणी ध्यान, नाम या किंवा तत्वचिंतन ह्या गोष्टीला फाटा आहे. त्या तत्वचिंतनच आहे. बाध म्हणजे तत्वचिंतनच आहे. तत्वाचा विचार करायचा आणि प्रपंचाचा बाधित करून टाकायचं. बाधित करायचा म्हणजे प्रपंचाला वापरायचा, पण त्याला सत्यत्वानं मानायचं नाही. आहे तो आपल्या समोर, पण बाधित अनुवृत्तीनं त्याच्याकडे पाहायचं. त्याला बाध म्हणतात. म्हणजे एकदा गेलं की त्याचा नाश होतो, पुन्हा दिसत नाही, त्याला नाश म्हणतात. जातं आणि पुन्हा काही वेळानंतर प्रकट होतं, तो तात्पुरता गेलेला असतो, म्हणून त्याचा लय म्हणतात. आणि जे असतं ते लयात पण जात नाही, पण असलं तरी त्याला खरं मानायचं नाही, याला बाध म्हणतात. उदाहरण दिले बघा महाराज. उदाहरण कशी देतात बघा. जे वारुळ असते बघा, त्या वारुळातून निघालेला सर्प जो आहे तो बाहेर पडला, तर एका दोघांनी ते काय केलं, काठीनं त्याला मारून टाकला. वारुळात सर्प होता, तो बाहेर आला, त्याला काठीने मारून टाकला. या काठीला मारून टाकण्याच्या प्रक्रियेला नाश म्हणतात. साप गेलाच का नाही? गेला. दुसरा बघा, पुन्हा तो साप दिसला आणि पुन्हा वारुळात गेला, पुन्हा त्या बिळात गेला. आता तो बिळात गेलेला पुन्हा दिसणार का नाही? दिसणार. आत्ता नाही, थोड्या वेळानं, उद्या परवा, काही मिनिटानंतर तो बाहेर येणारच आहे. तर वारुळात गेलेला साप जो आहे पुन्हा वारुळात गेला, बाहेर आला आणि पुन्हा वारुळात गेला, तर त्याचा हा लय आहे. काय काळासाठी आहे? परंतु रज्जू सर्पाच्या उदाहरणामध्ये दोरी आणि सर्पाचा ह्या तर रज्जूवरील सापाचा नाश नाही, लय नाही. बघा, नाश झाला असता रज्जूवरल्या सापाचा तर त्याचं प्रेत दिसलं असतं का नाही? मारून टाकलाय म्हटल्यावर, मगाशी मारून टाकला आपण, वारुळात आलेला साप जसा मारला त्याचं प्रेत दिसतं, पण रज्जूवरला साप त्याचा नाश पण नाही होत. दुसरी गोष्ट बघा, तर त्याचा नाश लय नाही, लय पण नाही त्याचा. दुसरी गोष्ट लय पण नाही, कारण पुन्हा जर भासला असता, आज संध्याकाळी मला तो दिसला, पण पुन्हा ज्यावेळी त्याच्यावर लाईट प्रकाश पाडला मी, त्यावेळी तो दिसेल असा झाला. म्हणजे पण आत्ता लाईट पाडला म्हणून दिसत नाही, पण पुन्हा समजा अंधार आला तर आणि दिसणार. हा तात्पुरता त्याचा लय असतो, तो तेवढ्या पुरता जातो. म्हणजे पुन्हा भासला तर पुन्हा भासतो, तर तो लय आहे. भासतो का? तर त्या बाबतीत तेही म्हणता येत नाही. म्हणून कल्पित आहेत ते कल्पित पदार्थाचा कधीच नाश होत नाही. ते पुन्हाही ते पुन्हा भासत नाहीत. कल्पित पदार्थ जे असतात ना, ते पुन्हा म्हणजे कधी, ज्याचा बाध होतो त्याचा बाध केल्यानंतर कल्पित पदार्थ कधीच दिसत नाहीत. दोरीवरला साप कधीच दिसत नाही, कारण दिसला तर त्याचा बाध केलेला आहे. त्यामुळे तो घाबरत नाही त्या सापाला. ते म्हणतो दोरी आहे ती सापासारखी दिसते, मग साप म्हणा जावा म्हणतोय तो. कारण मी काय घाबरणार नाही, मला माहिती आहे तो साप नाही, तो बाध करणं म्हणतात. हा, किती सुंदर विवेचन आहे वेदांत शास्त्राचं बघा. म्हणून थोडंसं समजून घेऊया आपण त्या दृष्टीनं. बाध, नाश, लय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे देहाचा नाश होतो, पण नाश जरी झाला तर देह पुन्हा दिसतो, तो वेगळ्या रूपात दिसेल, म्हणजे लय झाला होता, हो की नाही? पण पुन्हा दिसला तर पुन्हा त्याचा नाश आहे. म्हणजे लय नाश ही ठरलेल्या गोष्टी, लय होतो काही काळासाठी. पण जर देहाला आपण बाधित केला तर असला काय आणि नसला काय त्याच्याशी काय संबंध आहे? प्रपंच असू देत, त्याचा बाध करून जगावं, हा महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी लय, बाध आणि नाश या तीन गोष्टी ते समजावून घेतल्या की ही ओवी समजते. माऊली काय म्हणतात बघा, की अथवा जागिलेल्या वेळी, अथवा म्हणजे किंवा, जागा झाल्याबरोबर स्वप्न मनीचे मनी मावळे. स्वप्न जे पडलेलं होतं ते मनातल्या मनात निघून जातं, लय होतो त्याचा. तैसे प्राकृत प्रकृती मिळे, तसं हे प्राकृत असणारं जे प्रकृती कार्य जे आहे जग, हे प्रकृतीमध्ये मिळतं कल्पक्षयी. तेव्हा कल्पाचा अंत होतो, क्षय होतो तेव्हा. म्हणजे याचा नाश झालेला नाही. कायम लक्षात ठेवायचं की व्यक्त जी दिसतीये सृष्टीना ती अव्यक्तात जाते, म्हणजे लयाला जाते. आणि संतांच्या भाषेत जर आपण बोलायला लागलो तर व्यक्त असलेलं सुद्धा
काय होऊ शकतं, त्याचा बाध करून राहता येतो. जणू काही नाशच झालाय अशा भूमिकेमध्ये राहणं, जणू काही त्याचा लयच झालाय अशा भूमिकेमध्ये राहणं. जाऊ तिकडं, मला दिसत असलं तरी मी त्याचा विचार करणार नाही, ही संतांची भूमिका आहे. आपण ह्याच भूमिकेवरती चिंतन करावं. सगळी सृष्टी आपल्याला दिसते, ती बाधित अनुवृत्तीनं पाहावी. वृत्ती कशी असली पाहिजे, बाध वृत्ती म्हणतोय आपण त्याला. बाध करायचं, आणि बाध करून म्हणजे जसं मागच्या वेळा एक उदाहरण दिलं होतं की सापाचा विषारी दात फक्त काढायचा आणि सापाला जवळ बाळगायचा, घरात ठेवायचा. झोपताना जवळ झोपला तर झोपू दे, आणि कुठं जाऊन बसला तर बसू दे तिकडे जाऊन. कुठं झोपाळ्यावर बसतोय, माझ्या बेडरूममध्ये येतोय, कधी किचनमध्ये पण फिरतोय, फिरे ना तिकडे. तसा संसार असे ना का तिकडं, मी त्याला मिथ्या म्हणून ठरवलेला आहे, त्याला बाध करणं म्हणतात. अशी बाधित वृत्ती जर आपल्याला जमा लागली, आणि ही प्रॅक्टिसने जमते बरं काय, ही जमते, संतांनी ती जमवून दाखवलेली आहे. परमार्थामध्ये जे जे म्हणून काही वचनं सांगितलेली आहेत ती शक्य आहेत म्हणून लिहिलेली आहेत. का तर करून झाल्यानंतर लिहिलेली आहे, ती अनुभवातली आहे, त्यामुळं अशक्य नाही. अवघड असतील पण अशक्य नाही. अशक्य सगळ्या गोष्टी कोणत्या असेल तर संसाराचं चिंतन आणि संसाराला पूर्णता देणं, प्रपंच पूर्ण करणं, ही अशक्य गोष्ट आहे. पण शक्य गोष्ट आहे परमार्थाला, प्रपंचाला बाधित करणं. सोपी आहे गोष्ट पण आहे, हळूहळू अभ्यासानं ही जमेल बघा. त्यामुळं ही शेवटचीच प्रक्रिया आहे. ज्ञान क्षेत्रामध्ये ही शेवटची प्रक्रिया की बाधित अनुवृत्तीने जगणं. जाता येता माणसं भेटतात, पण माझं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी त्यांना मदत करणं आहे, त्यांना सहकार्य करणं आहे, दान देणं आहे, पुण्यकर्म करणं आहे, पण त्यांचं माझ्याशी काही घेणं देणं नाही. असं विनाकारण जगणं जे असतं त्याला बाधित अनुवृत्तीनं जगणं म्हणतात. तसं माऊली त्यासाठी वर्णन करतात, आणि याचा सिद्धांत शेवटी सांगतात. या श्लोकाची 105 नंबरची उभी आहे, ही शेवटची उभी आहे 7व्या श्लोकावरची. त्यामध्ये बघतात तर ते म्हणतात, सिद्धांत सांगतात, मग कल्पादिपुरती मीची सृजे अशी वदंती, तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक. काय ऐक म्हणून सांगायला बघा, तर कल्पाच्या आरंभी पुन्हा ती भूत मात्र सृष्टी जी आहे ती उत्पन्न मी करतो असं म्हणतात लोक. म्हणतात, हा मी करतोय असं म्हटले नाहीत, असं म्हणतात. वदंती शब्द वापरलाय. सृजी ऐशी वदंती. वदंती म्हणजे म्हटलं जातंय, म्हटलं जातंय, म्हणत नाही, खरं नाही ते. हे सांगायसाठी मीची सृजी ऐशी वदंती. मग त्याविषयी काय कर, तरी ये विषयी निवृत्ती, याविषयीची जी खरी प्रक्रिया आहे, उपपत्ती आहे, ती ऐक, मग तुला कळेल. जरा विचार कर, म्हणजे मी करतोय असं जे म्हणतात ते खोटं किती आहे तुला कळायला लागेल. म्हणून उत्पन्न करतो, कल्पाच्या आरंभी मी सगळी सृष्टी उत्पन्न करतो असं म्हटलं जातं. त्याच्याविषयीचा खरा निवृत्ती शब्द वापरलाय बघा. निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे खरा विचार जो आहे, मी तुला सांगतो. उपपत्ती म्हणजे विचार, उपपत्ती म्हणजे त्याविषयी असणारं मत, हे मी तुला सांगतो असं म्हटलं जाते. म्हणून वदंती शब्द याचा अर्थ खरा नाही असं म्हटलं जाते. आपण बोलता बोलता म्हणतोय बघा, त्यांच्याविषयी असं म्हटलं जातंय. म्हटलं जाते म्हणजे त्याला पुरावे नाहीत, म्हणजे ते खरं असण्याची शक्यता कमी, अशा अर्थानं वदंती शब्द वापरलेला आहे. मागे आपण जो 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा विचार केलेला आहे, थोडक्यात त्याचा विचार आणि परत म्हणता येईल की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 कल्प जातात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका दिवसामध्ये असा किती त्याचे आयुष्य असते त्याचंही वर्णन आपण 8व्या अध्यायामध्ये बघितलं. परत खोलात जायला नको, कारण त्याच्या आयुष्याशी माझ्या आयुष्याचा काही संबंध नाही आहे. फक्त हे समजून घेण्यासाठी मी घ्यायला लागलोय की सृष्टीचा जो लय होतोय ना तो तात्पुरता आहे. कारण लयाचा विचार आपण मगाशी केला, लय हा तात्पुरता असतो, आणि हा तात्पुरता असलेलाच मला धोकादायक आहे. हे तात्पुरतं आहे ना, तेच धोकादायक आहे. एकदा जाते अगमापायू म्हणले, अगमापायू अनित्या तान तितिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शस्तु कौंतेय. सुख दुःख जे होतात इंद्रिय आणि विषयांच्या संयोगानं, आणि त्यातून मिळणारं सुख जे आहे हे जाणारं येणारं आहे.
त्यामुळे त्याचा विचार बाधित अनुवृत्तीने केला पाहिजे. तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 कल्प आणि त्या 4 युगांचा काळ आहे. ही सगळी युग मिळून मागच्या सांगितले आपण 43 लाख वर्ष होतात सगळ्या युगांचे. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, कृतयुग म्हणजे कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग अशी सगळी मिळून 43 लाख वर्ष होतात. म्हणून कलियुगाची वर्ष जी आहेत, एका कलियुगाची वर्ष 4,32,000 मानलेली आहे. 4,32,000. आता किती वर्ष चालू आहे ह्याचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. म्हणजे कलियुग आता किती वर्ष राहिले त्याचा अभ्यास करणारी मंडळी आहे. काय अभ्यास करून काही उपयोग नाही. जसं चंद्रावर दगड आहे काय, पाणी आहे काय, अमुक आहे काय, तमुक आहे काय म्हणत बसायचं. रोज प्रत्येकाने जायचं, चंद्रावर घेतला एक दगड घेऊन यायचं आणि त्याच्यावर चिंतन करत बसायचं. हा त्यातला प्रकार आहे. कोणता की कलियुगाची वर्ष राहिल्यात किती, मम्मी किती वर्ष. अरे तुझा केवढा आहे, एक क्षणभराचं आयुष्य तुझा. कशाला कलियुगाचा विचार करतो. फक्त कल्पना कर की सृष्टीकर्ता केवढा मोठा आहे, त्याचा हा निर्माता जो आहे तो केवढा मोठा आहे त्याचा विचार करावा. त्यामुळं कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापार आणि सत्ययुग मिळून ही 43 लाख वर्ष होतात. कलियुगाचीच वर्ष 4,32,000 आहेत. आणि असं सांगतात की कलियुगाच्या दुप्पट द्वापार युग आहे, कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग आहे आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग आहे. म्हणजे कलियुगापेक्षा तिन्ही युग मोठे आहेत. खरा त्रास कुठल्या युगामध्ये आहे असं मानलंय सगळ्या शास्त्रकर्त्यांनी, तर कलियुगामध्ये. चांगले दिवस चांगले बरेच आहेत ना. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे. त्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी अनुभवाला येतील. या सगळ्या तिन्हीना चारांना मिळून महायुग होतं. अशी 1000 महायुग झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. कल्पांत ज्याला आपण म्हणतो. दिवस सुरू झाला की कल्पाचा आरंभ सुरू होतो. जसं आपण झोपून उठलो की कामाला लागतो. कुंभारांचं उदाहरण घ्या ना. रात्री काहीतरी भांडी काय काय गुंडळून ठेवलेलं असतं, सगळं झोपी जातो. सकाळी उठतो, आपली हत्यारं काढतो कुंभार आणि गाडगी मडकी घडवायला चालू करतो. किंवा दुसरा एखादा मिस्त्री असतो काहीतरी बनवणारा. सकाळी उठतो, आपली सगळी हत्यारं घेतो आणि ती मडकी गाडगी बनवायला चालू करतो. तसं ब्रह्मदेव उठतो आणि सृष्टी घडवतो. आपल्यासारखी गाडगी मडकी म्हणलं, घटच म्हणलंय ना या शरीराला. काय म्हणतात माऊली हरिपाठामध्ये, घटात कसं आहे, प्रत्येक घटामध्ये राम आहे. तर हा घट कुठला, तर हे शरीर. त्यामुळे हा विचार इथं सांगितलेला आहे. हे घट बनवण्याचं काम सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव करतात. कल्पांदी पुळती मीची सृजे अशी वदती. या सृष्टीची निर्मिती मी करतोय ही गोष्ट खरी म्हणता येत नाही. कसं खरं पटेल, कारण ते करणारे वेगळेच आहेत ना. ब्रह्मदेव करतोय आता वर्णन केलं, मग मी उत्पन्न करतो या शब्दाचा अर्थ काय. आपण म्हणतो ना जनरली देवानं जग तयार केलं आणि काही दृष्टी बरोबर पण आहे, ते काय चुकीचं नाही. ही काय उगीच काम करतात काय. सूर्य आहे म्हणून सृष्टीतल्या सगळ्या घडामोडी सुरू होतात. उगीच चालू होतील काय घडामोडी नाही. याचा अर्थ पाठीमागं अधिष्ठान आहे. आता मी उत्पन्न करतोय असं जे भगवंत म्हणतात किंवा सांगतात, एक वदंती शब्द वापरलाय. तर अव्यक्त असणारी जी नामरूप आहेत, म्हणजे जिथं दिसत नाही ती नामरूपात्मक सृष्टी जी आहे ती नामरूपाला येऊन दृष्टीगोचर होते आणि व्यक्त होते, दिसायला लागते. अगोदर दिसत नव्हती, फक्त दिसायला लागली. म्हणजे नव्हती असं नाही अर्थ, होतीच, पण नंतर दिसायला अव्यक्तात गेली आणि नंतर दिसायला लागले. त्यामुळं ही विश्वनिर्मिती जी आहे ती नवनिर्मिती नाही. हा एक कायमचा एक सिद्धांत आपण लक्षात ठेवायचा. जगामध्ये जे निर्माण होत आहे ते निर्मिती नाही, तर जे इथलंच पडलेला जो मटेरियल आहे त्या मटेरियल मधलं हे ब्रह्मदेवासारखी सृष्टीची निर्मिती त्यातूनच करतात. दुसरं कुठलं येत नाही, ते तिथलंच असतं. इथं नवीन काही येत. आपण म्हणलो साखर नवीन आली, नाही, साखर नवीन वगैरे नाही, ते ऊसाचं रूपांतर आहे. त्यामुळं जग हे रूपांतर आहे.
जगातली सृष्टीची जी कल्पांती जी जाते आणि कल्प प्रारंभी जे निर्माण होते ती फक्त रूपांतरित होते, अन्य काही नाही. त्याचा क्षय वगैरे काय म्हणता येत नाही. त्यामुळे मृत्यू खरा नाही शरीराचा. शरीर मरतोय, पण मरते म्हणजे काय होते सांगा? पुन्हा जन्माला यायसाठीच ना. त्यातलं बीज कुठं जाईल? तसं अव्यक्तामध्ये बीज आहे आणि ते बीज परत प्रकट होतं. काल आपण त्याच्यावर चर्चा केली. वासनेचं बीज असतं. सृष्टीच्या निर्मितीचा विचार जरा बाजूला ठेवून आपला विचार जीव सृष्टीचा जर आपण करायला लागलो तर जीव म्हणून मी सारखा जन्माला काय येतो आणि माझं माझं म्हणतो आणि परत मरतो आणि परत जन्माला काय येतो? तर माझा इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि असा संकल्पावी वरी नये मन, अशी माझी स्थिती झालेली नाही. माझ्यात आहेत संकल्प विकल्प, माझ्या मनामध्ये असतात, सतत असतात. इंद्रिय माझी सतत वळवळ करत असतात आणि वासना त्या इंद्रियांना प्रेरणा देत असतात. आणि ही वासना मळतच नाही, प्रेरणा देते पण आपण जात नाही. इंद्रिय मरतात पण वासना मळत नाही. तसं बीज तसंच राहतं आणि अव्यक्तात राहतं आणि परत व्यक्त होऊन बाहेर येत असतं. बीज असतंच, त्यातून वृक्ष आणि त्यातून परत बीज. हे चक्र चालूच आहे सृष्टीचं. एक मरतं, त्यातून दुसरं जन्माला येतं, म्हणजे रूपांतरित होते सृष्टी. इथं नवनिर्मिती काहीच नाही. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी समाये. 80 कल्पकोटी जाये, तरी जातीनं नशे. जातीचा नाश होत नाही. लय तो लय. त्यामुळं अव्यक्तामध्ये जी प्रकृती जाते ती लय रूपानं जाते आणि पुन्हा त्याचा काय होणार आहे? नाश नाही त्याचा, बरं काय, त्याचा लय होतो आणि पुन्हा ती जन्माला येते. कारण बीज असतंच, तेच अव्यक्त रूपामध्ये असतं आणि तेच व्यक्त ज्यावेळी होतं त्यावेळी झाडाच्या रूपानं दिसायला लागतं. तसं अव्यक्त प्रकृती असतेच आणि जगाच्या रूपानं व्यक्त म्हणून दिसायला लागते. मी असतोच, फक्त माझ्या मृत्यूनंतर अव्यक्तामध्ये जातो. पण पुन्हा कशामुळे येतो? माझ्या आतलं बीज कुठे गेलंय? जो सूक्ष्म देह आहे, जो बीज धारण करतो, कारण देह जो आहे, फक्त माझ्या स्थूल देहाचा नाश झाला आणि सूक्ष्म आणि कारण जे माझ्या पुढच्या जन्माला कारण आहेत ते आहेतच ना. त्यांचा नाश कधी झाला? त्याचा नाश बाध करूनच होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. जीवनमुक्त पुरुष जे असतात ते बाधित अनुवृत्तीने जगतात, म्हणजे त्यांनी देहाचा आणि त्या सूक्ष्म शरीराचा बाध केलेला असतो, त्याला खरं मानलेलं नसतं. त्यामुळे बीज हे अव्यक्तात असतं, झाडाच्या रूपानं व्यक्त होतं, दृष्टीगोचर व्हायला लागतं. तशी विश्वसृष्टी भूत मात्र सगळं जे आहे ते अव्यक्तातून व्यक्त होतात. म्हणजे स्थितिकाळ ज्यावेळी चालू असतो, आता आपला स्थितिकाळ चालू आहे, आता कल्पांत झालेलं नाही, तर या स्थितिकाळामध्ये ते व्यवहार योग्य होतं जग, ते दृष्टीगोचर होतं. व्यवहार योग्य म्हणजे काय? मला पाणी आहे प्यायला, मला हवा आहे, व्यवहार त्याला व्यवस्थित सुरू झाला की नाही? व्यवहार योग्य झाला बघा. हवा पाणी सगळं प्रकाश सगळं निर्माण झालं, झाडाला फळे लागली, माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था झाली, असं आहे की नाही? ती व्यवहार योग्य झालं, दिसायला लागलं आणि पुन्हा त्याचा लय होऊन ते अव्यक्तातच जाणार आहे. म्हणून या ठिकाणी परमात्म्याचा रोल काय आहे बघा. म्हणून मी करतोय असं म्हणतात, त्याच्यावर तू पुन्हा विचार कर. वदंती मीची सृजायशी वदंती, ते उपपत्ती ऐक, त्याचा विचार जरा कर. मी करतोय म्हणतात, परमात्मा काही करत नाही. यावरून एक 2-4 गोष्टीचा आपल्याला बोध होतो बघा. परमात्मा काही करत नाही आणि प्रकृतीच्या द्वारे प्रकृती निमित्ताने उपादान कारण पण होते, ज्याला ईश्वर म्हणलेला आहे. त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणलेला आहे. तर एक गोष्ट ह्यावरून लक्षात येते बघा, त्या परमेश्वराच्या पहिला मुद्दा त्यातला बघा, परमेश्वराच्या या त्रिगुणात्मक जी मायाशक्ती आहे ती ह्या विश्वाची उत्पत्ती करते, स्थिती सांभाळते, लय घडते. त्यासाठी मंत्रिमंडळ पण नेमले त्यांनी. त्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याच्या देवतेंच्याकडं त्यांचे गुण दिलेले आहेत. ब्रह्मा आहे, विष्णू आहे आणि नाश करणारा तमोगुणी भगवान शंकर आहेत. आता त्यांना तमोगुणी म्हणायचं तर आम्ही लय मोठे सत्वगुणी झालं वाटते. आपण बोलताना म्हणतोय तमोगुणी शंकर. वास्तविक विचार केला तर ते अत्यंत महत्वाचं काम कोण करत असेल तर जे संपवतात ते. महत्वाची गोष्ट काय आहे? जे संपवतात ते महत्वाचं काम करतात. संपवलंच नाही तर पुन्हा सृष्टीला निर्मितीला चान्सेसच नाहीत ना.
संपवायला पाहिजे ना. उठ बाबा त्या खुर्चीवरून एकदा. किती वर्ष मंत्रिपदावर राहतोस, त्या किती वर्षी खासदारकी बघतोस. उठ ना आता. आता आला 80-90 तरी सोडायला. अरे दुसऱ्याला चान्स मिळायला पाहिजे ना. मग भगवान शंकर काय करतात, खुर्चीवरूनच उठवून टाकतात. मग चांगली गोष्ट आहे का नाही. नवीन नवोदित असणाऱ्या लोकांना खुर्चीवर बसण्याची संधी देतात ना. म्हणजे माणूस म्हणून जगण्याची आणि त्यांची सुद्धा कर्म फेडायची आहेत. ती कर्म तरी फेडता आली पाहिजेत ना सगळी. प्रारब्ध संचित संपवायचे ना त्यांना पण. आणि म्हणून भगवान शंकरांचं कार्य सर्वात मोलाचं आहे. भले सृष्टी निर्मिती करणारे मला दुःखातच निघालतात आणि स्थितीमध्ये सुद्धा मी दुःखातच असतो. माझ्या दुःखाचा अंत करणारे भगवान शंकर आहेत. दुसरी गोष्ट, माझं दुःख तरी संपलं, पण पुन्हा मी फ्रेश होऊन नवीन कपड्यामध्ये परिधान करून बाहेर पडणार आहे ना. किती सुंदर गोष्ट आहे बघा. म्हणजे संपवतो तो भारी आहे, भारी आहे की नाही. आता जन्माला घालतोही भारी आहे, पण संपवतो तेही भारी आहे. त्या दृष्टीने वेगळ्या अर्थानं जरासा विचार करून बघूया आपण ना. बघितला तर इथं म्हणलेलं आहे ती परमेश्वराची त्रिगुणात्मक जी मायाशक्ती आहे ती विश्वाची उत्पत्ती करते, विश्वाची स्थिती सांभाळते, विश्वाचा लय सुद्धा ती मायाशक्ती करत असते. मायेला धरून भगवंत हे सगळं करत असतात. म्हणून ही सर्व मायाकार्य आहे. जेवढं जेवढं म्हणून दृष्टीगोचर आहे, नामरूपानं युक्त आहे, ते सगळं मायेचं कार्य आहे. म्हणून त्याला सत्यता देता येत नाही, कारण सत्य त्याच्या पाठीमागे आहे. आपण सत्यापर्यंत जातच नाही, असत्याला सत्य म्हणून राहतो. ही गोष्ट फार वाईट आहे. असत्य म्हणून तरी स्वीकारायला पाहिजे. संतांनी ते केलं. त्यांनी काय म्हटलं तर त्या असत्याला सत्य म्हटलं नाही, तर असत्य खोटंच म्हटलं मायेला. आणि म्हणून ते म्हणतात काय, माया खोटे आहे तर खरं, म्हणून त्यांना खरं सापडलं. आम्ही खोट्याला खोटं म्हणेना झालोय, म्हणून आम्हाला खरं सापडणं झालंय. मुद्दा हा फार महत्वाचा. मी खोट्या सुखामध्ये, भासमान सुखामध्ये मी रममान असल्यामुळं खऱ्या आत्मसुखाचा मला पत्ता लागला नाही ना. आणि तोच मुद्दा इथं आहे. सगळं माया कार्य जे आहे ते भगवान मायेकडून करून घेतात. त्यामुळे जीव, जगत, ईश्वर हा सगळा संसार माया कल्पित आहे. मीन मुद्दा मध्ये बोललो आपण, शास्त्र बोलते ईश्वर माया कल्पित आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही. कारण ईश्वराला, मला जसं आयुष्य आहे तसे ईश्वराला पण आयुष्य आहे. ईश्वर ही संपणार आहे कल्पांताच्या वेळी. अहो त्याचं ज्याचं कामच काय नाही तो संपणार का नाही. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ईश्वर आहे. जोपर्यंत घर आहे तोवर देवार आहे. काय नंतर काय, घरच नाही तर देवाला कुठला राहणार आहे सांगा बाबा. देव 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 ज्याला आपण म्हणतो, हे सगळं त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर सगळं हे ईश्वर, जगत आणि जीव चालतात. त्यामुळे सगळं माया कल्पित आहे. हा पहिला मुद्दा ह्यातून एक लक्षात आला. दुसरा एक मुद्दा आहे बघा त्यातला, की प्रलयानंतर सगळी अव्यक्तामध्ये जातात कल्पांताच्या वेळी, आणि ते परमेश्वराला प्राप्त होत नाहीत. बघ, जर परमेश्वराला जर मिळाली तर ती परत जन्माला येतील काय सांगा बघू. परमेश्वराला मिळत नाहीत, अव्यक्तात जातात. म्हणजे तो अव्यक्तात घालवत नाही, त्यांचं भरून आलं ती गेलीत. मी मेलो का, देवानं मला मारला काय नाही, माझं प्रारब्ध संपलं म्हणून मी मेलो. मग प्रारब्धाला मध्ये का धरत नाही आपण देवालाच सगळा दोष देतो. देव तर काहीच करत नाही, हो काहीच करत नाही, तरी सुद्धा आपण देवाला दोष देतो. प्रलयानंतर सगळं अव्यक्ताला प्राप्त होतं, परमेश्वराला प्राप्त होत नाही. तर त्याला नाव दिलंय अव्यक्त प्रकृती. एक व्यक्त प्रकृती, एक अव्यक्त प्रकृतीला प्राप्त होतात, ज्यामध्ये अगोदरची शक्ती आहे पुन्हा जन्माला याची. त्या अव्यक्तामध्ये मूळचं बीजच आहे, पुन्हा जन्माला याची तयारीच असते अव्यक्तामध्ये. त्यामध्ये पुन्हा जन्माला येत असतं. हा एक मुद्दा त्यातून आपल्याला सापडला. तिसरा एक मुद्दा त्यातला आहे बघा, सर्व विश्व हे मायेचं कार्य आहे, आपण बघितलं. म्हणून विश्व मायाधीन आहे. बरोबर आहे की नाही. जिनं निर्माण केलं तिच्या अंकित राहावंच लागतं ना. म्हणून विश्व सगळं मायाधीन आहे. आणि जीव सुद्धा जो आहे, जीव, जगत, ईश्वर मायाधीन आहे, मायेचे आश्रित आहेत. म्हणून येणं जाणं, जन्म मृत्यू, परिवर्तन हे सगळं अज्ञानातल्या कल्पना आहेत. कुठलं येणं जाणं आहे सांगा. एखादा माणूस बाहेरून आला, घरात गेला आणि आत दार झाकून गेला, म्हणजे तो गेला काय कुठं. त्याने दार बंद करून आत घरात गेलाय तो.
आता थोडा वेळानं बघा, एका तासाने परत त्याला काहीतरी पाहिजे असेल तर आणि बाहेर येतोय बघा तो. म्हणून येणं आणि जाणं आहे का? जन्म आणि मृत्यू कल्पना आहे की नाही? आहे, कल्पनाच आहे. येणं आणि जाणं, परिवर्तन कल्पनाच आहे. निर्मिती कल्पना आहे. कुठं निर्मिती काय आहे? जे आहे तेच आहे. घडामोडी चालू आहेत त्याच्या, इकडं तिकडे होतात. बघा की दगडाची झीज होते, दगड इकडून पलटून तिकडे जातात, आणखीन कोणतरी उचलून कुठेतरी नेऊन टाकतंय, कोण त्याचं देव बनवते एखाद्या दगडाचा. केवढी परिवर्तन! पण ती परिवर्तन म्हणजे दगडच आहेत ना सगळी. त्या दगडाच्या बाहेर परिवर्तन काय झालं सांगा? काहीच नाहीये. तसं झालं आतल्या त्यातलंच आहे. म्हणून सगळं या अज्ञानातून कल्पना सगळ्या बाहेर पडतात. जन्म नाही, मृत्यू नाही, येणं नाही, जाणं नाही, बदल नाही, काही नाही. जोपर्यंत मात्र अविद्या जात नाही तोपर्यंत हे चक्र चालू राहतं. मगाशी मुद्दा आपण बघितला. जोपर्यंत अविद्या जात नाही ना तोपर्यंत मला वाटतंय मी येतो जातो, मला वाटतंय मी जन्मतो मृत्यू होतो, मला वाटतंय नातलग माझे जवळचे संबंधित आहेत. अहो काय सांगताय, त्यांचं माझं रक्ताचं नातं आहे. हो असले कसल्या रक्ताचं नाही काय, किती कल्पित गोष्टी आपण बोलतो बघा. रक्ताचं वगैरे काही नसतं बरं का. हे आपलं रक्त काढायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत नातलग सुद्धा. यमाच्या हाती बांधूने घेती, भूषणे घेती काढून या आयशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात नातलगांना. आयशा चोरांचा कैसा विश्वास. कुणाला कुणी कुठली रक्ताची नाती म्हणून संबोधन करता? कुठलं? काहीच नसतं तसलं काय. इथं वर्णन केलंय, अविद्या आहे म्हणून मला नातं संबंध वाटतात, अविद्या आहे म्हणून मला माझं 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 मी करतो, मी करतो मी करतो असं बोलतो. हे सगळं अविद्याचं चक्र चालू आहे. म्हणून जन्म मृत्यू खरं वाटतात. वास्तविक माया सगळं कार्य करत असते. त्यामुळं माया जरी असली, ती अनादी जरी मानली तरी शांत आहे बरं काय, शांत आहे. आणि भगवंत अनंत आहे. अनादी असून सुद्धा अनंत आहे. अनादी अनंत असा त्याचं भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून जोपर्यंत अविद्या जात नाही तोपर्यंत हे चक्र चालू राहणार. अनेक गोष्ट फार महत्वाची आहे बघा. आणखीन एक शेवटचा मुद्दा यातला, या ओवीमध्ये भगवंत मी विश्व निर्माण केलं असं म्हणतात. म्हणलेत की नाही, मी सृजती, मी सृजन करतो ना. काय त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, जर भगवंताने विश्व निर्माण करतोय असं नाही म्हटलं तर जड सृष्टी स्वतः काय करू शकणार आहे की सांगा बघू. ही त्रिगुणात्मक प्रकृती जड आणि अचेतन आहे. त्यामुळे तिला स्वतंत्रपणे ती विश्वाची निर्मितीच करू शकत नाही. एकटी बाई मुलाला जन्म घालून देऊ शकत नाही. सोपं उदाहरण घेऊया आपण. एकटी माया आहे ना, ती विश्व निर्मिती करू शकत नाही. तिच्यात शक्ती आहे, ती करण्याची शक्ती आहे. पण त्या शक्तीला प्रेरणा देणारा जो पुरुष आहे, ते चैतन्य जे आहे, तो चैतन्य रूप पुरुष लागतो. त्याशिवाय सृष्टीची निर्मिती होत नाही. म्हणून काय करतो परमेश्वर, मायेच्या साह्यानंच बहुरूपाला येतो. एकोहम बहुशाम, एकातून अनेक झाला तोच. नंतर ह्यांच्यात काय हिंमत आहे ती करण्याची? वारा झाडांना हलवतो, होय की नाही. वृक्षाची पाने हलतेत, ती कशानं? वाऱ्यानं हलवतात. अरे पण वाऱ्याला कोण हलवतो? असे मुद्दे राहिलेच ना सगळे. हे मुद्दे राहतात. शेवटी येतोय ती शेवट होतो परमेश्वराच्या ठिकाणी. स्वतः परमात्मा काही करीत नाही, तर ब्रह्म चैतन्य आश्रित असणारी जी त्रिगुणात्मक माया जी आहे किंवा ज्याला प्रकृती आहे, ती परमात्माच्या सत्तेने या सृष्टीची निर्मिती करते. असा मूळ सिद्धांत आपण त्यातून बाहेर काढला. परमेश्वर काय करतो, या मायेच्या उपयोग साह्यानं वर्णन करतो. आणि हीच गोष्ट पुढील श्लोकामध्ये आता माऊली सांगणार आहेत. म्हणून परमात्म्याकडून जर प्रकृतीकडे जर आपण पाहायला लागलो तर प्रकृती दिसली तरी ती कल्पित असं वाटायला लागतं. कधी? परमात्म्याकडून जावं ना आणि प्रकृतीकडे पहा. आपण प्रकृतीकडून परमात्म्याकडे जायला लागलोय म्हणून नाम घ्यावं लागते आणि तीर्थयात्रा करा आणि पळा, धावा धावा धावा, देव कुठं आहे बघावं लागतंय. देवाजवळच व्हा. त्या प्रतीत बोध सागरी तू तर काय त्या कल्लोळ एक करी, तू त्यातलाच एक हो. म्हणजे तुला ही तू कशाकडून? परमात्म्याकडून प्रकृतीकडे बा, म्हणजे तुला कळेल. अधिष्ठानाकडून उपाधीकडे गेल्यास उपाधी असली
तर ती पुसट होते ना. असू दे म्हणते तो उपाधी. मला बाबा बाबा म्हणताय, आई आई म्हणताय, म्हणत जाऊ तिकडे. मी बाबाही नाही आणि आई नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. वर्णनच केलंय आत्मशतकेमध्ये आचार्यांनी. तर ज्ञानाकडून अज्ञानाकडून गेलं तर अज्ञान सापडतच नाही. जसं परमात्म्याकडून प्रकृती सापडत नाही, कल्पित दिसते, किंवा अधिष्ठानाकडून उपाधिकली पुसट होत जाते, तसे ज्ञानाकडून अज्ञानाकडे गेलं, अज्ञानाकडे जर पाहिलं तर अज्ञान सापडतच नाही. म्हणून विचार एक करायचा, ब्रह्मज्ञान होत नाही आणि अविद्या जात नाही. काय अवघड आहे बोलणं करा. मला ब्रह्मज्ञान झालं असले म्हणणारे मूर्ख मंडळी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अरे ब्रह्मज्ञान सगळ्यांच्याकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे, त्याची जाणीव झालेली नाही. ज्ञान कुठलं येत नाही, त्यामुळे ब्रह्मज्ञान झालं म्हणता येत नाही. आणि अविद्या नव्हतीच, ती निवृत्ती झाली म्हणताच येत नाही. मुळात अविद्या आहेच कुठे सांगा. या निर्विकल्पाच्या ठिकाणी हे कल्पित असलेली अविद्या असेल का, तर राहील कुठे सांगा. जागा तर आहे का तिला राहायला? नाही. अविद्या नाहीच, ती नित्य निवृत्तच आहे. आणि ब्रह्म तर नित्य प्राप्तच आहे. दृश्य कल्पित आहे असं ज्यावेळी समजायला लागतं, त्यावेळी या जगाबद्दल असलेली सगळी कर्तव्य संपून जातात. आणि अविद्या जी म्हणत होतो ती नव्हतीच रे. आपण कशाला अविद्या अविद्या म्हणत होतो, माया माया म्हणत होतो. त्या दृश्याला कल्पित समजायला लागलो की कर्तव्य संपून जातात आणि आपण मुक्ततेचा अनुभव घेतो. होताच मुक्त, बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळी झाला बद्ध. अगोदर बळी झाला बद्ध, मुद्दाम घेतली, मागून घेतली अविद्या. मूळची अविद्या पण याच्याकडे नाही, ज्ञान तर याच्याकडेच आहे. हे म्हणतो ज्ञान तिकडून मी आणलं, मला शास्त्रानं दिलं, मला यांनी शिकवलं, त्याने शिकवलं. कोणी कुणाला शिकवत नाही, कोण कुणाला देत नाही, कोण कुणाकडनं घेत नाही. जे आहे ते त्याच्याकडेच असते सगळं. अविद्येची निवृत्ती होत नाही, ब्रह्मज्ञान होत नाही, असे सिद्धांत वेदांत शास्त्रानं काढलेले आहेत. थोडासा विषयांतर होऊन या ओळीचा चिंतन जरासं वाढत गेला आपण, पण जरासं कठीण वाटते हं ऐकायला. मला बोलताना सुद्धा कठीण वाटलं. त्यामुळं आपणही शहाणे आहात. कदाचित माझ्या काही अशा शास्त्रीय भाषेतल्या बोलता बोलता काही चुका जाणे होण्याची शक्यता आहे. आपण समजून घ्याल ते निश्चित. मला माहिती आहे, समजून घ्याल की जे मला म्हणायचंय ते माझं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलं तरी बाच आहे. मला वाटते ते मी माझ्या मनातलं सांगत नाही. माऊलींचं, पण माऊलींची उवी जर मला परफेक्ट नाही समजली तर चुका झाल्या त्या उवीतल्या नसतात, तर माझ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा काही गोष्टी आता ह्या आपण शास्त्राच्या 2-3 चिंतनं झालीत बघा. फक्त वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेवरच आपण बोलायला लागलोय आणि ती प्रकृती त्या प्रकृतीवादावरच सांगायचं आहे. आता पुढे जाऊन सांगायचं आहे, मी जे म्हणतोय की मी सगळी सृष्टीची निर्मिती करतोय, हे खरं किती आणि खोटं किती पुढच्या श्लोकापासून बघूया असं माऊली म्हणतात. म्हणून पुढच्या चिंतनापासून आपण बघणार आहोत की काय आहे ते. प्रकृती स्वामवस्तव्ये विसृजामी पुन्हा पुन्हा भूत ग्रामम मिमम कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात. मी स्वतः प्रकृतीला सत्तास्फूर्तीद्वारा दृढ करून स्वीकारून प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या संपूर्ण भूत समुदायाला उत्पन्न करतो. आपण तिथंच संपवलंय. मायाच्या आधारानं परमात्मा सृष्टीची सृजन करतो, लय करतो, उत्पत्ती करतो, सगळं तोच करतो मायेच्या येणं. आपण स्वतः काही करत नाही. राजा जसा काही करत नाही ना, तसं तो काहीही करत नाही. उद्यापासून परवापासून दीपावलीला सुरुवात होते. दीपावलीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वरी आपली चालू आहे. आपल्याला ह्या येतं वर्ष जे आहे ते सुखा समृद्धीचं जावो. ह्या दीपावली निमित्त हा एक माऊलींचा संदेश आहे. दीपावलीची मजा खूप घ्यावी आणि आपण सुरक्षित राहून आरामात आनंदानं मजेनं सणाचा आनंद लुटावा असे एक प्रार्थना आपण अपेक्षा करूया आणि आजच्या चिंतनाला विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.